त्यानंतर एक मोठी बातमी आहे। अहमदनगरमध्ये फक्त पहिली पास कर्मचाऱ्याची सर्वेक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे। तर व्हिडिओमधील व्यक्तीला मोबाईल सुद्धा वापरता येत नसल्याचं समोर आलं आहे आणि सर्वेक्षणाचं काम त्या व्यक्तीला देण्यात आलंय। सर्वेक्षणाचं काम करता येत नसल्याची कबुली त्या व्यक्तीने स्वतः दिलेली आहे। त्यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त होतोय। मराठा सर्वेक्षणातील गोंधळाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्याचं पाहायला मिळते। अहमदनगर मधला हा व्हिडिओ आहे। नमस्कार साहेब, काय चाललं राहणार नाव सांगा आपलं? मनोज काशीनाथ कांबळे। बरं, कशा करता आलीत आपण? मराठा सर्वेसाठी। बरं, कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग केडगाव। बरं, आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। बरं, आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला, त्याच्याकडून पूर्ण अशी माहिती भरून घेतो। बरं, हा तुमचा जोडीदार आहे का? बरं, काय करता तुम्ही ते? सर्वेक्षण करून कोर्टामध्ये मराठा समाजाची बाजू तिथे तुम्हाला मांडायची आहे आणि त्याचं सर्वेक्षण इतक्या हलगर्जीपणाने जर होणार असेल तर मग मराठा समाजाला न्याय कसा मिळणार? याआधी देखील 30 वर्ष मराठा समाजाचे कुणबी दाखले असताना मिळालेले नव्हते आणि आता अशा प्रकारची लोकं पाठवून जर तुम्ही त्याचं सर्वेक्षण जर करणार असाल तर त्यामधनं होणारं मराठा समाजाचं नुकसान हे कोण भरून देणार? राज्य सरकारने ताबडतोब त्या संदर्भामधले आदेश काढून अशा प्रकारचे जर कुठले व्यक्ती ठेवले असेल तर त्यांना बाजूला करून ज्यांना सर्वेक्षण जे करू शकतात अशाच लोकांची नियुक्त्या तिथे झाल्या पाहिजेत, अन्यथा असले प्रकारचे सर्वेक्षण थांबवावे एवढीच आम्ही राज्य सरकारला विनंती करू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।